असेल आणि हा सामना देखील अतिशय महत्त्वाचा आहे. बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. पंच मैदानावरती निश्चितच घड्याळ दाखवत आहेत. बघा या ठिकाणी सांगतात वेळ अत्यंत महत्त्वाची, बॉलची आवश्यकता, वेळ देखील महत्त्वाची आहे. बॉल या ठिकाणी मैदानामध्ये जातोय, चेंडू मैदानामध्ये जाईल तर क्षेत्ररक्षण भरणे संघ यावेळेला सजवेल आणि ज्यावेळेला पहिली इनिंग सुरू होईल या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन अमित आदवडे आपल्याबरोबर मायक्रोफोनवर असेल. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत, एक गाणं आणि त्यानंतर लाईव्ह ॲक्शन. तरी सुधाकर दादा भोसले यांच्या हस्ते या स्पर्धेतला सहभाग चषक देऊन या संघाला गौरवण्यात येतोय आणि आमच्या कॅमेरामध्ये देखील हा क्षण टिपला जातोय. पुन्हा एकदा आपण जातोय आदवडे सरांकडे. थँक्यू सर. त्यानंतर पहा पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती पहा फुलटॉसला बरोबर चांगल्या बॅटच्या मधोमध घेतलंय, दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि त्यानंतर मात्र त्याने स्वतःचं संघाचं खातं उघडलंय. अप्रतिम अशा प्रकारची या ठिकाणी ही लढत आपण पाहतोय, कारण हे दोन्ही संघ आपापल्या प्रतिस्पर्ध्यावरती मात करत करत या स्पर्धेच्या या फेरीत दाखल झालेले आपण पाहतोय. नितीन गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू आहे पहा, कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये, अलॉंग द कार्पेट सेफ्टी शॉट खेळतोय आणि या सेफ्टी शॉटवरती पहा सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी दुहेरी धाव आणि या 2 धावांनी मात्र संघ पोहोचतोय एकूण 4 या धावसंख्येवरती. प्रथम फलंदाजी केली जाते युवा प्रतिष्ठान शिरगाव संघाकडून. युवा प्रतिष्ठान शिरगाव संघाकडून मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे आणि तितक्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील प्रतिस्पर्धी संघाकडून अपेक्षित आहे. ओम साई भरणेचा नितीन गोलंदाजी मार्फती आहे, चांगला चेंडू आहे, पुढे येतोय पहा, स्टेप आउट केलं होतं, चेंडूवरती चांगल्या पद्धतीने बॅट भिरकावतोय, स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात पुन्हा दुहेरी धाव घेतोय. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव घेतली जाते, ही एक सकारात्मक बाब आहे आणि सकारात्मक बाब या ठिकाणी सिद्ध करण्यामध्ये हा फलंदाज यशस्वी ठरतोय, कारण त्याला माहित आहे ज्यावेळेला मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला मात्र आपल्याला गॅप शोधायची आहे, प्रत्येक चेंडूवरती अधिकाधिक धावा जमा करायच्या आहेत आणि तशा पद्धतीची तो धाव देखील जमा करतोय. एकूण धावा पाहिल्या तर 6 धावा. नितीन गोलंदाजी मार्कवरती आहे. ओमसाई भरणे संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा गोलंदाज आहे, जो समोर असणाऱ्या फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु रिव्हर्स स्वीप वरती पाहायच्या धावा किती प्राप्त होत आहेत, त्या घोषित क्षेत्रात गेलाय आणि या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत, त्या एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धावांनी 1 मिनिट 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धावांनी निश्चितच धावसंख्येत भर पडते. एक चांगल्या प्रकारचा फटका आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव आली ना तर एका षटकात 12 धावा जमा करू शकतात. अशा प्रकारची एक रणनीती आहे. आपण पहा, असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. चांगला प्रयत्न आहे शिरगाव युवा प्रतिष्ठान या संघाचा. हा फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, कोणताही चेंडू तो वाया घालवत नाहीये, प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव घेतोय. ही एक सकारात्मक बाब आहे, जमेची बाब आहे, ती म्हणजेच युवा प्रतिष्ठान शिरगाव संघाकरिता. आता मात्र पहा, हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घ्यायचा होता, वेगळ्या पद्धतीने खेळायचा होता
परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, शरीर यष्टीवरती आदळतोय. एक चेंडू निर्धाव काढण्यामध्ये ओम साई भरणे संघाचा नितीन यशस्वी ठरतोय, कारण नितीनला माहित आहे की आपल्याला या षटकात कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत. त्याकरिता आपल्याकडे विश्वासाने कर्णधाराने चेंडू सोपवलाय, त्यामुळेच तो अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय. बघा टॉस बॉक्स एंड कडून त्याचा मारा आहे. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, त्याच्याकडे पूर्ण वेळ होता. चेंडू भिरकावून दिलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय, तो म्हणजेच सागरच्या स्वरूपात युवा प्रतिष्ठान शिरगाव संघाला. दहा डबल अंकी धावसंख्या होते. निश्चितच 9 माफ करा 9 धाववरती पोहोचते संघ. पुन्हा एकदा सुबोध सज्ज होतोय, क्षेत्ररक्षण निहाळतोय आणि सज्ज होतोय पुन्हा आपल्या कामगिरीवरती. तो दिनेश आणि योगेश अशी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. संदेश पार्टे, बंटी बद्रिके आणि सुहास पवार हे खेळाडू या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचं अष्टविनायकच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि उत्तुंग असा डोलावलेला चेंडू दिसतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. ज्याने ठोकला आणि सुबोधला निश्चितच त्याचा विचार करायला लावलाय, कारण सुबोध पहिल्या दिवसाचा त्याचा खेळ अतिशय दर्जेदार असा झाला होता. निश्चित संघासाठी अतिशय चांगली अशी कामगिरी सुबोधनं करणं गरजेचं आहे. सगळ्या संघाच्या सहकाऱ्यांच्या देखील त्याच्यावरती नजरा खिळलेल्या आहेत. तोच सुबोध पुन्हा एकदा काय करतो पाहूया. सुबोधकडे देखील अनुभवाचं चांगलं असं भंडार आहे. तालुका, जिल्हा आणि वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धेमधून जो चमकलाय तो सुबोध आपल्या अनुभवाचा वापर करून पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकतोय पाहूया. प्रेक्षकांची उत्कंठा ताणलेली सुबोधचा चेंडू, मी जसं म्हटलं की पहिला चेंडू मागच्या चेंडूवरती जरी षटकार आला असेल तरी निश्चितच कमबॅक केले, कारण हा चेंडू निर्धाव टाकून पूर्णपणे त्याच फलंदाजाला बीट करण्यात तो यशस्वी होतोय. एक चेंडू निर्धाव काढतोय आणि आपला आत्मविश्वास पुन्हा एकदा दुणावतोय तो सुबोधचा. ओम साई ही खेड तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक ग्रामीण भागातील चांगली अशी टीम की ज्यामध्ये व्यावसायिक खेळाडू देखील आपल्याला खेळताना दिसतात. याच ओम साईमधून विविध असे चांगले खेळाडू खेळलेले पाहूया. सुबोध पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावरती. पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पावलांचा रणअप घेऊन हा सुबोधचा चेंडू पुन्हा एकदा टोलला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार.
थोडासा मला वाटतं सोयर पंच आमच्याकडे वळत आहेत, आपले हात दोन्ही हवेमध्ये फैलावत आहेत. गोलंदाजा सुरुवात झालेली पाहायला मिळते आपल्याला ती शिरगाव संघाची. शिरगाव संघाचं या स्पर्धेतलं आव्हान आपण जर पाहिलं तर शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामधून खेळताना हा संघ दिसतोय आपल्याला. युवा प्रतिष्ठान आणि ग्रामदेवतेच्या नावानं खेळताना हा संघ आपल्याला दिसतोय. इथे पुन्हा एकदा सुबोध आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. सुबोधचा पुढचा चेंडू, हा चेंडू सुंदर आणि जोरदार टोलावण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक देखील आपल्या कामगिरीमध्ये थोडीशी चूक करतोय. पंच अनिकेत आमच्याकडे वळतायत आणि एक घोषित धाव असल्याचं जाहीर करतायत. एका धावेनं अर्थात संघाचं खातं उडेल. संघाचं खातं एकने वाढून जाऊन पोहोचतं इथे 23 वरती. 23, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा सुबोधचं हे षटक काहीसं नियंत्रित षटक होतं, परंतु 2 षटकारांमुळे सुबोधचं षटकातून धावसंख्या जर आपण पाहिली ती तब्बल 23 पर्यंत नेलेली. एका सुस्थितीमध्ये धावसंख्या नेण्यात शिरगाव संघ यशस्वी होतो का ते पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सुबोध. सुबोधचा चेंडू पुन्हा एकदा डोलावण्याचा प्रयत्न चुकतोय. यष्टीरक्षकाकडून चूक होते, परंतु आपण पाहतोय यष्टीरक्षकानं फेकल्या चेंडू सुबोधपेक्षा डॉक्टर नितीननं जो टिपला त्या पद्धतीने बॅकअप अतिशय चांगलं आहे आणि यामुळं निश्चित एक धाव तरी नक्कीच वाचलेली आहे. पण तद्वत एक धाव होते आणि त्याचबरोबर हे दुसरं षटक संपतंय. 2 षटकांची धावसंख्या होते 24. 12च्या धावगतीने खेळताना आपल्याला दिसतोय तो इथे शिरगावचा संघ. आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण देणगी देणारे आमचे बंधू श्री सुहास अनंतराव भोसले, ज्यांनी आपले वडील कैलासवासी अनंत गुरुजी आणि आई यांच्या स्मरणार्थ देणगी देऊन आम्हाला या स्पर्धेत उपकृत केलेलं आहे. त्यांचं आगमन झालंय, मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी पॅव्हलियनमध्ये सन्मानाने येऊन बसावं असं विनंती करतो. यानंतरचा होणारा सामना केदार काळकाई आणि संदेश 11 या 2 संघादरम्यान असेल. मध्यंतर अर्थात झाल्यानंतर दोन्ही संघांना विनंती असेल, केदार काळकाईनी संदेश 11 आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडणार आहेत, कारण आपण विजय भोसले स्मृती चषक 2024 मधला महत्वाचा सामना पाहतोय. 3रं षटक आहे गोलंदाजी मार्गवरती अमोल. पुढचा चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात घेतोय दिनेश बॅटमधून. हा अप्रतिम अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू पाहूया, पंच चाचपणी करतायत. चाचपणी नंतर आपल्याकडे निर्णय येणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच्या हातात या ठिकाणी चेंडू आहे. चाचपणी करून मात्र पंचांकडून जाहीर केला जातोय तो षटकार. जबरदस्त अशा प्रकारचा षटकार आहे. जबरदस्त अशा प्रकारचं गाणं देखील आपण ऐकतोय. आणि जलद गतीने धावसंख्या वाढवली आहे. संघाची धावसंख्या होते ती 30. जो सागर बाद झाला त्याने केल्यात एकूण 8 धावा. मैदानात आपण दिनेश आणि त्याच्याबरोबर पाहतोय तो म्हणजेच दिनेश योगेश यांना रोखण्याची जबाबदारी आहे ती 3ऱ्या षटकातली गोलंदाज ओम साई संघाचा अमोलच्या खांद्यावरती. तोच अमोल पहा, त्याला सल्ला दिला गेला होता. मला वाटते मगाशी जलपनाकरिता सामना थांबला होता. ओ पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे. सलामी दिली जाते समालोचन कक्षाच्या वरून. चेंडू सीमा पार, आर पार, धारदार षटकार. चेंडूंवरती 10 धावांची कमाई करून दिली. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला माहित आहे की हवामान खात्याचा अंदाज होता की या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे, परंतु आपल्यावरती कृपा आहे ती म्हणजेच केदार काळकाईची. त्यामुळे अद्याप आपण या ठिकाणी ही स्पर्धा सुरू करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा बॅटच्या पट्ट्यात घ्यायचा होता. बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे येत नाहीये. बॅटची कडा घेऊन जातोय आणि त्या चेंडूवरती फक्त दिनेशच्या खात्यात ही एकेरी धाव जाते. या एका नव्याने संघ पोहोचतोय 3ऱ्या षटकामध्ये. एक गडी बाद 37 प्रथम फलंदाजी करताना युवा प्रतिष्ठान शिरगाव संघाची.
ओम साई भरणे संघाचा तिसऱ्या षटकातला हा गोलंदाज गोलंदाजी करतोय तो अमोल. हा थोडासा मागडा ठरलाय. पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारे टाकलं होतं ते म्हणजेच नितीनने 8 धावा खर्च केल्या होत्या. ओहो जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे. खेळाडू बघतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हणतात खेळाडू, अर्थातच गॅलरीमध्ये चेंडू जातो षटकाराकरिता. दोन षटकार एक चौकार याच्या मदतीने संघ पोहोचतोय तिसऱ्या षटकामध्ये. एक गडी बाद 43 अशी धावसंख्या होते. अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी होते. विस्फोटक अशा प्रकारची फलंदाजी करणारा दिनेश पाहूया तशाच फटका मारतो का. ओहो आता मात्र हा चेंडू थोडासा फसवा चेंडू होता. फलंदाजाला चकवतोय, कोणत्याही प्रकारची तो संधी देत नाहीये. जर चेंडू पायामध्ये टाकला तर मी काय करू शकतो हे दिनेशने दाखवलं होतं, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडू 19 धावा खर्च करणारा गोलंदाज ओमसाई भरणेचा हा अमोल पाहतोय. हे तिसरं महागडं षटक आहे. दुसऱ्या षटकात सुबोधने मात्र एक चांगल्या प्रकारचं षटक टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्या षटकात त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र चांगला फटका आहे. निश्चितच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, परंतु खराब क्षेत्ररक्षण. त्याचं प्रत्यंतर पहा. 1 धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव पूर्ण झाली आहे, तिसरी धाव घेण्याकरिता दिनेश मात्र प्रयत्न करत नाहीये, कारण त्याला माहीत आहे इथे आपल्याला धोका होऊ शकतो. षटक देखील संपणार आहे याची त्याला माहिती होती. याचं गणित त्याने बांधलं होतं. अर्थातच 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 1 गडी बाद 45. अतिशय चांगल्या प्रकारची मजबूत स्थिती आहे ती युवा प्रतिष्ठान शिरगाव संघाची. आपापसात मैदानात जास्त चर्चा होते, ही चर्चा होता कामा नये. आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या चर्चा होतात. विधानसभा, विधान परिषद, विधान भवन या ठिकाणी मोठ्या चर्चा होतात. तसेच चर्चा खेळामध्ये मैदानात होता कामा नये. ती मैदानाच्या बाहेर करून आपल्याला मैदानात जायचं असतं. या ठिकाणी 4थ्या षटकाकडे जाणार आहोत, जो 4थं षटक महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि या महत्त्वाच्या 4थ्या षटकातलं समालोचन करतील माझे सहकारी आदरणीय शरद भोसले गुरुजी. धन्यवाद सर. आपण पाहतोय ओम साई अतिशय दर्जेदार खेळ करणारा संघ. पहिलं नितीनचं षटक जर आपण पाहिलं तर निश्चित आश्वासक षटक. त्यानंतर थोडंसं नियंत्रण, फक्त 8 धावा दिल्या होत्या नितीननं. त्यानंतर सुबोधचं नियंत्रण म्हटलं सूत्र होतं, त्याने बरोबर दुप्पट म्हणजे 16 धावा दिल्या. आणि त्यानंतर अमोल हा चढता आलेख घेऊन गेला 21. अर्थात याचं श्रेय आहे ते शिरगाव युवा प्रतिष्ठान. आणि याला यानंतर गोलंदाजीसाठी आलाय तो संकेत उर्फ बाबू. संकेत की ज्याच्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. काय संकेत देतो ते पाहूया आपण. अर्थात गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. संकेतचा पहिला चेंडू हलका स्लोअर टाकलेला. निश्चितच याच कामगिरीची गरज आहे. तुमच्याकडे गती कितीपेक्षा निर्धाव चेंडू किती काढा लागता यावेळेला हे संघासाठी फार गरजेचं असेल. आणि त्याचे संकेत या संकेतच्या पहिल्या चेंडूवरून आपल्याला मिळतंय की एक वेगळं असं डोक्यामध्ये समीकरण घेऊन तो आलं आहे. कारण त्याला माहिती आहे संघ बराच पुढे गेलेला आहे. आपल्या धावसंख्या थांबवायची असेल तर वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो संकेत. संकेतचा हा चेंडू जोरदार टोलावण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसतोय. पंच अनिकेत आमच्याकडे वळत आहेत. 1 धाव घोषित क्षेत्रामधील अर्थात ते घोषित करतायत. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 46. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 8, 16, 21. त्यानंतर आत्तापर्यंतच्या 2 चेंडूमध्ये मात्र संकेतनं संघाला सावरण्याचं काम केलं. ते म्हणजे 2 चेंडूत 1च धाव दिले. धावसंख्या 46 झालेली आहे. आम्ही वारंवार धावसंख्या इथून सांगतोय, आपण लक्ष ठेवा. संकेतच्या रूपाने चाललेलं शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांच्या डाव्या बाजूने एक 10 ते 15 पावलांचा रणअप घेऊन आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. आणि अर्थात त्याचा सामना करणार आहे तो दिनेश. पुढचा चेंडू संकेतचा दिनेशसाठी काहीसा डोक्यावरून जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत. अर्थात संकेतला दंडित करतायत. एक अवांतरच्या रूपाने धाव मिळेल. 1 धावेने भर पडते अवांतरच्या रूपाने. 47 अर्थात 47 धावांवरती पोहोचलाय. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त लक्ष ठेवायचंय ते या शिरगाव युवा प्रतिष्ठान या संघाला. आणि त्या दृष्टीने त्यांचा चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय आक्रमक असा खेळ या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो संकेत. आपली
क्षेत्ररक्षण निहाळतोय आणि सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. संकेतचा पुढचा चेंडू जोरदार टोलावण्याचा प्रयत्न हुकतोय आणि सुबोध येतोय. मला वाटतं सुबोध जजमेंट चुकतोय त्याची. मला वाटतं अगोदरपासून जर आपण सुबोधची बॉडी लँग्वेज पाहिली तर निश्चित आज झेल मी टिपतोय अशा प्रकारची होती, पण ऐन वेळेला त्याच्या लक्षात आलं चेंडूचा पडणारा जो वेध आहे तो चुकतोय, त्याचा पुढे यष्ट्याही आहेत हे लक्षात आलं आणि एक सोपा झेल सुटतोय. अर्थात या सोप्या झेलनं एक धाव मात्र कोणी वंचित राहू शकत नाही. एक धाव मिळते, संघाच्या धावसंख्येत एक भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 4-2-8 अशी धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा संकेत सज्ज होतोय तो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. संकेतचा पुढचा चेंडू सुंदर असा टोलावलेला आहे. एक धाव निश्चितच मिळणार आहे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का तो पाहूया. नाही. आणि अशा प्रकारे या 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते संघ. आणि अर्थातच आपण पाहिलं डगआउटमध्ये टाळ्या वाजतात, कारण 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्याचे सहकारी चेअरअप करतायत. या टाळ्या निश्चितच त्या 2 खेळाडूंपर्यंत पोहोचत असतील तर त्यांच्यासाठी हे मोठं टॉनिक असेल. सुबोध देखील आपल्या संघाला चेअरअप करताना दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो संकेत. संकेतचा सुंदर चेंडू होता, जोरदार टोलावण्याचा प्रयत्न चुकतोय आणि धावबाद होऊन परततोय तो योगेश, ज्यानं सुंदर अशी कामगिरी केली होती आणि त्याची योगेशची जागा घेण्यासाठी चाललाय तो अर्थात त्याचा सहकारी फलंदाज स्वरूप. संकेतच्या रूपाने चाललेलं पाहिलं तर त्यामध्ये याला यश आलंय मात्र संकेतला, कारण मगाचं झालेले जे षटक होते धुवाधार अशा 21 धावा गेल्या होत्या आणि शेवटचा हाणामारीचं षटक देखील संकेतनं अतिशय बॅलन्सिंगने टाकलंय. संकेतचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न फसतोय आणि स्वरूप मात्र एक धाव घेऊन याचबरोबर हे आपलं स्पर्धेतलं 51 धावा धावफलकावरती लागले. 52 धावांचं लक्ष ठेवलंय ते ओम साई या संघासमोर. आणि यानंतर अर्थात समालोचनासाठी मी निमंत्रित करतोय आदवडे सरांना. अमितजी आदवडे यांना आपण ऐकणार आहोत. करा प्रशांत आदवडे. गेली अनेक वर्ष अमितजी आदवडे आमच्या समवेत काम करतायत, त्यामुळं त्यांचं नाव पटकन आमच्या तोंडामध्ये बसलेलं आहे. सर थँक्यू व्हेरी मच शरद भोसले. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितलं तर अमित आदवडे यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी गेले 3 दिवस अतिशय सुंदरपणे ऐकताय. अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळ तिसंगी मध्य विभाग तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आपल्यासमोर एक छान अशी स्पर्धा घेऊन आलीत. विजयराजे भोसले स्पर्धे चषक 2024. आणि या स्पर्धेकरता जे आमचे प्रायोजक आहेत श्री रुपेश सुभाषराव बेलोसे यांच्याकडून आजोबा स्वर्गीय माजी सैनिक वसंतराव रामजी राव भोसले यांच्या स्मरणार्थ 33,333 रुपयाचं आकर्षक ट्रॉफीचं हे कॅश प्राईज आहे. त्यानंतर माजी सैनिक श्री अमृतराव धोंडबाराव भोसले यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्तानं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल तृतीय पारितोषिक. आणि रणजित सदाशिव भोसले 11,000 रुपयाचं पारितोषिक स्पॉन्सर केले. सहभागी संघासाठी चषक शुभम बजरंगराव भोसले यांच्याकडून आई स्वर्गीय सुचिता बजरंगराव भोसले यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर सामनावीर मालिकावीर चषक संतोष पांडुरंग सकपाळ यांच्याकडून या स्पर्धेकरता उद्योजक संभाजी शेठ जवाहरलाल मोहिते यांच्याकडून 5,000 रुपये. जास्त वेळ न घेता हाही सामना आपण सुरू करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा मॅच असेल. ओम साई आणि युवा प्रतिष्ठान या 2 संघादरम्यान. एकूण धावांचा विचार केला तर धावफलका धावा आहेत 51. 52 धावांचं आव्हान. आमच्यावर स्कोरिंगचे काम करतात आमचे मित्र प्रतीक भोसले. यानंतर होणारा सामना केदार काळकाई आणि संदेश इलेव्हन या 2 संघादरम्यान होणार आहे. दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधारांना नाणेफेकीच्या कौलसाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. मी आमचे सहकारी करीम भाई तिसंगी मोहल्ला यांना विनंती करेन आपल्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल होणार आहे. केदार काळकाई आणि संदेश इलेव्हन या 2 संघादरम्यान यानंतर होणारा महत्त्वपूर्ण सामना जो असेल यासाठी करीम भाई यांना टॉससाठी मी निमंत्रित करतोय. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे, त्यामुळे निश्चितच दोन्ही संघ सज्ज असतील.
आणि आता 52 धावांचा आव्हान आघाडीची जोडी मैदानावरती विजयराजे भोसले स्मृती चषक 2024 ग्रँड फिनाले टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. श्री केदार आणि कालकाईच्या आशीर्वादानं पुनीत झालेली भूमी आहे. महत्वाचा सामना मैदानावरती. जास्त वेळ घेऊ नका. दुपारच्या सत्रामध्ये एक लंच ब्रेक असेल, कारण या स्पर्धेच्या निमित्तानं जे प्रायोजक आहेत त्यांचे देखील मनापासून धन्यवाद आहेत. एका दिवसाचा यूट्यूबचा लाईव्हचा खर्च मेडल श्री संदीप अमृतराव भोसले, रणबीर हुतात्मा स्वर्गीय बाबाजी धोंडबाराव भोसले यांच्या स्मरणार्थ, त्यानंतर नायब सुभेदार सुधीरराव पांडुरंग भोसले यांच्याकडून 5,001 रुपयाची आर्थिक मदत जिल्हास्तरीय रत्नसैनिक संघटनेच्या माध्यमातून. तर सामन्याला सुरुवात होते. 52 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. या पहिल्या षटकातला पहिला चेंडू ऑफटमच्या बाहेरचा चेंडू पंचामच्या बाजूला वळत आहेत. हात करतायत समांतर धाबा येतात. अमांतर मिस्टर इस्टाने सुरुवात झाली. जिंकण्याकरता 52 धाबांची आवश्यकता. याचा अर्थ तुम्हाला अचूक नियंत्रित गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. आउट ऑफ द ऑफस्टम गोलंदाजी करायची आहे. अर्थात शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा होता, परंतु इंटेंट चांगला होता. दिशेवरती कंट्रोल नाही आहे, त्यामुळे मिस्टर इस्टानं सुरुवात झालेली आहे. अष्टविनायक कला क्रीडा व सेवा मंडळाच्या वतीनं अत्यंत सुरेख सुंदर असं आयोजन विजयराजे भोसले स्मृती चषक 2024. आणि नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पडला आहे, त्यामुळे नो बॉलचा इशारा. आणि आता या स्पर्धेचा विचार केला तर या आजच्या दिवसाभरातला हा फ्री हिटचा इशारा. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. डावखुरा फलंदाज अनिल यावेळेला स्ट्रायकर एंडला. जिंकण्याकरता 52 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा ऑफटनच्या बाहेरचा चेंडू. बघूया काय या इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा. मैदानावरती थोडासा व्यायाम करावा लागतोय. पहिल्यांदा नो बॉल आणि त्यानंतर आता व्हाईट बॉल. दुपारचं सत्र असेल तिथे आपल्याला जेवणाची व्यवस्था सुंदर पद्धतीने असणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीटचा जो इशारा झाला होता आणि फ्रीट कंटिन्यू राहणार आहे. आणि रामपूर आलाटवाडी येथे आपण बघितलं अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था 25व्या वर्षी करण्यात आली होती. त्यानंतर मी पुण्यामध्ये देखील राजगुरू प्रीमियर लीगमध्ये आज खेळाडूंबरोबरच प्रेक्षकांसाठी आपण आले. वादळ आले. थोडा मैदानात कचरा होता ना, म्हणून या ठिकाणी ते वादळ आले. स्वच्छता अभियान आहे. स्वच्छता अभियान क्या याद रखेगा हिंदुस्तान. फ्रीटचा इशारा ऑलरेडी झालेला आहे. मिस्टर स्ट्रोक. चेंडू हवे. चेंडूच्या खाली यष्टीरक्षक, परंतु फलंदाज बाद होणार नाही आहे, कारण फ्रीटचा इशारा झाला होता. फ्रीट चेंडूवरती फलंदाज कॅच आउट होऊ शकत नाही आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. यावेळेला अनिकेत शिर्के, शैलेश भोसले हे दोन पंच मैदानावरती. शैलेश भोसले प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत आपण पाहू शकता. अनिकेत शिर्के जे पॉईंटला उभे आहेत, आता स्क्वेअर लेगला उभे आहेत, कारण राईट हँडेड बॅट्समन आहे. परंतु जे मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल सागर. पॉईंट कबर, एक्स्ट्रा कबर, लॉंग ऑफ. यावेळेला चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. योगेश पकडलाय. झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. 52 धावांचा पाठलाग करत असताना योगेश अतिशय उत्कृष्ट कामगिरी. सुंदर झेल पकडलाय. मिळवते. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी तो या ठिकाणी देतो आहे. आणि फलंदाज बाद झालाय संकेत. एक मोठा धक्का बसलाय. खूप चांगली बॅटिंग तो करू शकला असता. मोठा फटका खेळत असताना आपण बघितलं होतं चेंडू फ्लॅट आला होता योगेशच्या दिशेनं. आणि ॲक्शन रिप्ले जर बघितलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये ही गोष्ट आपल्याला बघायला मिळाली की मैदानावरती जो झेल होता तो पहिल्या प्रयत्नात पकडला गेला नाही आहे, दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडला गेला आहे. योगेश अतिशय उत्कृष्ट कामगिरी. सुंदर झेल पकडलाय. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता मैदानावरती दाखल झालेला आहे.
दोन मातबर संघ मैदानावरती दुपारचं सत्र। फिलहाल आकाश में वो सफेद बादल, धूप खिली हुई है, बहुत ही अच्छा माहौल, सुहाना मौसम क्रिकेट खेलने के लिए। बहुत सारे दर्शक देखिए विकेट कीपर के पीछे ये प्रतियोगिता देख रहे हैं, इस क्रिकेट का खेल का जो है लुत्फ उठाते हुए। सागर अपने बॉलिंग मान पर तैयार, बहुत अच्छी गेंद टपकाने के बाद ऑन साइड की तरफ गेंद को पुल किया, खिलाड़ी बिल्कुल मौजूद है, थोड़ा सा खराब फंडिंग और उसका फायदा उठाते हुए दूसरे के रन के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी 2 रन मुकम्मल। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए सौरभ आए हैं, उनके ऊपर अब सबकी निगाह रहेगी। बहुत ही अच्छा मुकाबला दर्शकों को देखने का मौका मिलता। टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ गेंद आई, बैकफुट पर एक बड़ा स्ट्रोक बिल्कुल खेलना चाहते थे, लेकिन बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला बल्लेबाज को, और इसीलिए गेंद अलॉन्ग द कारपेट आई, हवा में नहीं चली गई है। और इस वक्त 52 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सौरभ फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार हवा में खेल दिया, योगेश गेंद के नीचे आ रहे हैं, क्या ये कैच हो जाएगा? कैच नहीं होगा, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते भी हवाई फायर, शानदार दमदार सिक्सर, मैग्निफिसेंट स्ट्रोक। ठिकाणी आमच्या बरोबर आहेत दुसऱ्या बाजूला शरद भोसले यांचा आवाज गेले 3 दिवस ऐकलेला आहे। सूत्रसंचालन या संपूर्ण स्पर्धेचं करतायत, तर धावपलकरती एकूण डाबा आहेत 12। सौरभ खरं तर आपण बघितलं तर बर्डे या ठिकाणी तो आता वास्तव्य करतोय, परंतु मूळ गाव आपण बघितलं तर त्याचं शिरगाव। बर्डे या संघाकडे तो खेळतोय मैदानावरती। फिलहाल इंपॉर्टेंट मुकाबला है दोनों टीमों के लिए। सागर अपने बॉलिंग मार्फत तैयार, स्कोर रन संख्या 12 रन। सौरभ रहे, अच्छा शॉट सिलेक्शन था, डाउन द ग्राउंड एक अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया था, मजा आया था देखने के बाद। पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक खिलाड़ी बिल्कुल। रन संख्या कुल मिलाकर 12 रन 12। चार गेंदों का खेल हुआ है, 12 रन। बॉल की बात नहीं है, यहाँ स्कोर बिल्कुल पूछ रहे हैं गेंदबाज। स्कोर 12 रन, इंपॉर्टेंट मुकाबला। इस वक्त गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार होते हुए। सागर ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। सौरभ ने बहुत ही अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए दिलाई है। 52 रनों का लक्ष्य, 4 ओवर का यह मुकाबला। राइट अप ओवर द विकेट, इस बार बैकफुट पर ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात, छोड़ दिया कैच। स्क्वायर लेग पर बिल्कुल कैच छोटा, आसान कैच था। कैच छोटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा। भाई कैच छोड़ा या कैच, एक बार फिर कैच छोड़ा या मैच छोड़ा है, आसान कैच था। ये तो बिल्कुल लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। यहाँ से हमेशा एक मंत्र दिया गया है, पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। स्क्वायर लेग पर बिल्कुल आसान कैच छोड़ा गया है। अब जाकर क्या पुढच्या चेंडूवरती षटकार आला तर आदरणीय सुधाकर भोसले साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होते। दोनों बल्लेबाज काबिलियत वाले हैं। एक तरफ अनिल अब सामना करेंगे गेंदबाज सागर का, सौरभ 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। उनको जीवनदान मिला, गेंद भी कुछ अच्छी नहीं थी, टपक आने के बाद थोड़ी लेग स्टेप की तरफ जा रही थी। इस ओवर की अगली गेंद सागर, राउंड विकेट। ओ हवा में गेंद है, खिलाड़ी बॉडी पर मौजूद है, लेकिन सुधाकर भोसले इनकी तरफ से 500 का इनाम इस खूबसूरत शानदार सिक्सर के लिए। पैसा वसूल छक्का था ये।
चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से अनिल और सौरभ के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। 19 रन पहले ओवर में, 19 रन 1 विकेट के नुकसान पर, और इस ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, स्क्वायर लेग पर क्या छूटा, और अब जाकर देखें क्या इस मुकाबले में गेंदबाज कमबैक करेंगे, वो देखना बहुत जरूरी। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। विजयराजे भोसले बासमती चषक 2024 18 गेंदों का खेल, और जीतने के लिए यहाँ से अगर देखें तो रन चाहिए, और अभी 19 तो बने हैं, 52 रनों का लक्ष्य, और समीकरण 34 रनों की जरूरत है। 19 रन स्कोरबोर्ड पर है, 52 रनों की जरूरत, 33 रनों की जरूरत, 18 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। प्रमुख गेंदबाज के तौर पर दिनेश ऑफ टाइम के बाहर गेंद को स्टीयर किया, 1 रन लेने का प्रयास और 1 रन पूरा भी किया गया। स्कोर 20 रन, ओवर दूसरा प्रगति पर है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए, और अष्टविनायक का कला के सेवा मंडल की तरफ से बहुत ही बेहतरीन आयोजन। विजयराजे भोसले स्मृति चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in द्वारा। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज अनिल, जिन्होंने छक्का जड़कर अपने इरादे स्पष्ट किए हैं। सुधाकर भोसले साहब और एक इनाम लगा रहे हैं, अभी अगर सिक्सर आता है तो 500 का इनाम मिलेगा। ये सुन लिया था इससे पहले बल्लेबाज अनिल ने, और क्या गजब का स्ट्रोक खेल दिया था, जबरदस्त स्ट्रोक था, पैसा वसूल सिक्सर इनके बल्ले से आया था। इस बार हवा में ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है सुधाकर भोसले साहब की तरफ से 500 का इनाम, पैसा वसूल। रोशन शेठ भोसले यांनी देखील या षटकारासाठी 500 रुपयाचा, असं मिळून 1500 अर्थात 1500 रुपयाचा अनिलला आतापर्यंत या षटकारासाठी प्राइज आलेला आहे। एक्सलेंट बैटिंग बाय अनिल, इज प्लेइंग 112। ये अच्छी गिनती, बहुत अच्छी गिनती, ये जवाब था गेंदबाज का, दिनेश का। टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बहुत अच्छी गिनती, टिप्पा खाने के बाद उछाल था, और रफ्तार बढ़ गई थी, रफ्तार बढ़ गई थी, क्योंकि 2 बड़े स्ट्रोक आए। इससे पहले वो छठी गेंद पर बिल्कुल सिक्सर आया, उसके बाद में एक बार फिर पहली गेंद पर सिक्सर आया है। लगातार 2 अच्छे स्ट्रोक बल्लेबाज के। अब फिलहाल इस ओवर के बाद 3 गेंदों का खेल हुआ है। इस ओवर की जो दूसरी गेंद थी उस पर बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक था, पहली गेंद पर सिंगल, और तीसरी गेंद पर बिंदी आई है। इस ओवर की अगली गेंद को ड्राइव किया, कवर क्षेत्र में 1 रन मुकम्मल किया, दोनों बल्लेबाजों ने दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच बहुत अच्छी है, चीते की दौड़ लगाते हुए आंखों आंखों में इशारा किया, 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। डगआउट में तालियों की आवाज आप सुन रहे हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है 28 रन। इस डबल के बाद 14 गेंदे और 24 रनों की जरूरत। एक इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर, दोनों तगड़ी टीमें, संघर्षपूर्ण मुकाबला है। दिनेश के इस ओवर की बात करें तो वह 4 गेंदों में अभी तक 9 रन खर्च किए हैं, सिंगल, सिक्सर, बिंदी गेंद और डबल। 14 गेंदे 24 रनों की जरूरत है, और दोनों बल्लेबाज अनिल और सौरभ आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। यहाँ से विकेट की तलाश होगी गेंदबाजों के लिए। एक अच्छा मुकाबला इमा प्रतिष्ठान और ओम साई भरने टीम के लिए 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, और 14 गेंदे शेष। काफी सारे दर्शकों से खचाखच भरा ये मैदान है, और बहुत सारे इनाम आ रहे हैं। जैसे जैसे ये खेल आगे बढ़ता जाएगा बहुत सारे इनाम आने वाले हैं, कारण काही लोक आपण बघितलं, काही आमचे मान्यवर आहेत जे आज पुण्यातून आलेत, मुंबईतून आलेत, ATM मधनं झालेले आहेत। येथे जवळ बँक ऑफ इंडियाचं जे ATM आहे त्याच खाली झालेलं आहे। सुधाकर भोसले साहेब आमच्या या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहेत। आत्ताच मला वाटतं आपल्या मंडळाचे अध्यक्ष त्यांनी देखील एक बक्षीस जाहीर केलं, उपाध्यक्ष आहेत त्यांनी बक्षीस, रोशन भोसले साहेबांनी देखील 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केले। ही बक्षिसं वाढणार आहेत, बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला। तिसंगी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छी गेंदबाज द्वारा 1 रन लेने का मौका, और भाग रहे दूसरे के लिए पलटना चाह रहे थे, लेकिन मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया, रुक बाबा रुक, विकेट के ऊपर थोड़ा खड़े रह के एक बार फिर आपको बल्लेबाजी करनी है। ये अच्छी गेंद थी गेंदबाज दिनेश द्वारा, अच्छा बैटल, बहुत अच्छा बैटल। 13 गेंदे और 13 गेंदों में 23 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 52 रनों का लक्ष्य। बीच मैदान पर दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, सुबह की चाय
और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। मैदान के अंदर चर्चा हो रही है, लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती तो खर्चा होता है। वक्त बहुत महत्वपूर्ण है। 13 गेंदे 23। सामने बल्लेबाज की बात करते हो सौरभ, जो 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक तरफ अनिल के 2 शानदार सिक्सर, ये खेल रहे 15 पर इंपॉर्टेंट पारी। दिनेश की अगली गेंद इस बार ऑन साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, और ये कैच लिया गया है। गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग और चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। सौरभ बैक टू द पैवलियन, गॉन। हुकमाचा एक्का जातोय नितीन भगत, बघूया आता काय या ठिकाणी तो कामगिरी करेल, त्याच्यावरती देखील नजर असतील। 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता। सौरभ डगआउटच्या दिशेने आलाय, समर्थन भरपूर मिळणार आहे यावेळेला। मी डगआउटच्या दिशेने जर पाहिलं तर निश्चितच डगआउट देखील हाऊसफुल झालाय, म्हणजे 11 खेळाडू आहेत, 12 खेळाडू आहेत आणि त्यांच्यावर आणखीन 12 खेळाडू आलेले आहेत। या डगआउट हाऊसफुल आहे, तिथे समर्थन मिळणार आहे। बक्षिसांची खैरात देखील होणार। सुधाकर भोसले साहेब आहेत, आता उपाध्यक्ष देखील रिॲक्ट व्हायला सुरुवात झाली। अजून काही या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेली बरीचशी मंडळी तिसंगीची आहे, या गावचे सुपुत्र आहेत, ते देखील अगदी थोड्याच वेळात रिॲक्ट व्हायला सुरुवात होईल। बक्षिसांची खैरात, चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार आयोजन। विजय राजे भोसले बक्षीस चषक 2024चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया। याची देही याची डोळा या ठिकाणी, ओ वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, दिल मागे मोर, टीम मागे फिलहाल गेंदबाजी करें, गेंदबाज तैयार, फुल टॉस, गेंद पर हिट किया, शानदार स्ट्रोक है, दमदार स्ट्रोक है, गेंद जाएगी बॉल लेने के बाद, तीर से समान छू लिया आसमान, गेंद बॉल लेने के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट। नील का इंजन गर्म है, गाड़ी चौथे गियर पर है, 25 पर खेल रहे, 3 सिक्सर और 1 चौका। सुधाकर भोसले साहब ने क्या किया, पहले 2 चौकों के लिए प्राइज लगा, उसके बाद में शांत है, उनको मालूम है अब गाड़ी पटरी पर है, पटरी पर है, अब कुछ करने की जरूरत नहीं है, जो कुछ करना है वो अनिल को करना है। और स्टार्टर मतलब वो पहला गियर डाल के एक बार फिर दिया इनको। उसके बाद में ये कहाँ रुकने वाले, बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। समीकरण की तरफ आपको लेकर जाऊंगा टेनिस क्रिकेट.in द्वारा। अब आपके पास
8 गेंदे और 10 रनों की जरूरत है, तो इसका मतलब है इस मुकाबले में प्रतिष्ठान को चाहिए विकेट। अगर विकेट मिलेगा तो कमबैक करेंगे, नहीं तो ये मैच बिल्कुल आसान नहीं है। और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खास करके अनिल मैग्निफिसेंट बैटिंग, क्या बल्लेबाजी की है। अब जाकर सुधाकर भोसले साहब रिएक्ट हो रहे हैं, उनको मालूम है कि ये आखिरी कुछ पल है, विनिंग स्ट्रोक लगाने का मौका मिलेगा। अगर बड़ा स्ट्रोक आएगा, 6 रन आएंगे तो 500 रुपये मिलने वाले हैं। सुधाकर भोसले साहब, इनकी तरफ से ये इनाम। गेंदबाजी करने गेंदबाज अपनी बोरिंग मार पर ओंकार, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है। ऑन साइड पर खेलने की कोशिश, मैदान के अंदर घमासान जारी है। गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई है और तालियां बज रही है। रिकॉर्ड में देखिए बिल्कुल आवाज आओ वाली आवाज में आ रही है। गेंद अच्छी थी, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है, बहुत सारी चीजें हो रही है। स्कोर अगर देखिए तो रन संख्या 42, 10 रनों की जरूरत है। ऑफ स्टंप के बाहर गेंद और अंपायर इशारा क्या करेंगे, देखने वाली बात है। क्या विकेट के बाहर गिरी है गेंद, अंपायर को अपना काम करने दे। अंपायरला या ठिकाणी त्यांचं काम करू द्या, बाकी खेळाडू आपापल्या जागेवरती राहा। दोन्ही पंच या ठिकाणी अनुभवी आहेत, खूप चांगलं काम ते गेले 3 दिवस करतायत। ते या ठिकाणी चर्चा करतील, निर्णय देतील। वाईट बॉल, वाईट बॉल, दोन्ही पंचांनी बाकी काय करण्याची गरज नाहीये, कारण इथे चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलाय का पाहूया। डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलाय, त्यामुळे वाईट बॉल मिस्टर एक्स्ट्रा आणि प्लस 1 धाव। आता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे। उर्वरित चेंडू असतील 7 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता। वाट बघून झाले, वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे। 8 आणि कोणाची लागणार वाट, आणि काय वर्णू मी विजयराजे भोसले स्मृती चषक 2024चा थाट। ओमसाईचं स्वप्न आहे विजयराजे भोसले स्मृती चषक या स्पर्धेवरती आपलं नाव कोरण्याचं। आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची आवश्यकता, आणि सुधाकर भोसले काय आता थांबत नाही आहेत। षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक, आणि विशेष करून कॅमेरा अनिलवरती असणार आहे। सुरेख चेंडू, सुंदर गोलंदाजी, गोलंदाज देखील यावेळेला ओंकार दमखम दाखवतोय। 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता। आजचा पहिला सामना अमित रंगतदार झाला, शरदजी रंगतदार झाला, तशाच पद्धतीने हा देखील सामना रंगतदार होतोय, रोमर्षक होतोय, उत्कंठ शिगेला पोहोचलेले आहे। कुठेही जाऊ नका, एका छोट्याचा ब्रेक नंतर परत येतोय। असं गेलो नाही, असं चालू। चेंडू कोणाच्या हातात सोपवायचा आहे, एक चांगली गोष्ट मी मैदानात बघतोय। 6 चेंडू 8 आहे, अशा वेळेला हा सामना कोण जिंकणार हा प्रश्न पडलेला आहे। आणि पुन्हा एकदा धरती मातेला नमन केलंय। मैदानावरती टीम मीटिंग झाले, चर्चा झाले, मैदान के अंदर बिल्कुल वो खिचड़ी पक रही है, पानी भी चला गया है। पानी का मैदान के अंदर आना था, बिल्कुल आना था, और मैसेज के साथ, मैसेज, ये मैसेज था। क्या मैसेज है ये तो बिल्कुल बाद में पता चलेगा, लेकिन मैदान के अंदर चला गया पानी, क्या बदलने वाली ये कहानी, कहानी में कोई पता होगा यार, ये देखने वाली बात है। ये पानी है या डेन टॉनिक, इसका भी पता चलेगा। पानी किसने पिया, अभी सुबोध ने ये पानी पिलाया अपने बल्लेबाजों को। सुधाकर भोसले साहब रुकने का नाम नहीं ले रहे हैं। अगर यहाँ से इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा, छक्का आएगा, तो 500 का इनाम। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, दर्शक काफी संख्या में मौजूद है। गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, गेंद गैप में बाउंड्री की तरफ जाते भी करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। पाच चेंडूंचा खेळ, 5 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आपण बघितलं तर आता आवश्यकता आहे 4 धावांची। सामना संपलेला नाहीये, शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। सामना संपलेला नाहीये, एक चांगला चेंडू या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकतो। हा चेंडू खराब होता, लेग स्टंपच्या दिशेने होता, त्यावरती खरपूस समाचार। फिलहाल गेंदबाजी करने गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार है। राइट अप ओवर द विकेट, ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद है। सवाल पूछा गया था और अंपायर की ओ आउट, बहुत महत्वपूर्ण विकेट है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन निकित द्वारा। इस मुकाबले में कमबैक करने का मौका, 4 गेंदे और 4 रनों की जरूरत है।
क्या घमासान मैदान के अंदर जारी है। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता 4 गेंदे 4। जी जोडी मैदानावरती पंतांच्या भूमिकेमध्ये आणि पायचीच्या रूपानं फलंदाज याला बाद झालाय। आता अमित भोसले मैदानावरती आहेत। 4 पंच या ठिकाणी चांगलं काम करतात गेले 3 दिवस, कारण अनिकेत तिथे आपल्या बरोबर आहेत। मैदानावरती सामना रंगलाय, पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। विजयराजे भोसले स्मृतिचषक 2024 जिंकण्याची झाली तयारी। पाहूया कोण पडते कोणावर भारी। 4 चेंडू 4 मैदानात आर पारची लढाई सुरू आहे। सामना कोण जिंकणार? प्रतिष्ठा पणाला लागले युवा प्रतिष्ठानची। यावेळेला हवेत खेळलेला फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि नाही, झेल होणार नाहीये। 2 धावा तर पूर्ण होतील, क्षेत्ररक्षक पडलाय। तिसरी धाव होणार का? तिसरी धाव पूर्ण होते, टाळ्यांचा गजर होतोय, जल्लोष सुरू झालेला आहे। मोठं स्वप्न आहे, मोठं स्वप्न या ठिकाणी भरणं उरात घेऊन इथपर्यंत पोहोचलंय। ही स्पर्धा जिंकायची आहे, विजयराजे भोसले स्मृतिचषक जिंकायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी जय्यत तयार केले। 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 3 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता। सामना सध्या बरोबरीत आहे, महत्वाचा सामना। मैदानावरती सुबोधचा एक चांगला फटका, फिलाला गर्दे घेतो, शानदार मॅच। सर्व एक विशेषतः आपण पाहत असाल, ओम साई ह्या संघाचं पहिलं वर्ष आहे की जे आता फायनलमध्ये पोहोचतायत। गेली अनेक वर्ष हा संघ येतोय, विजयराजे चषकामध्ये खेळतोय पण अपयशी ठरतोय। 2024 त्यांच्यासाठी नक्की लक्ष्य आहे, कारण ते फायनलला पोहोचतायत आता। 2024 मध्ये अजून एक काही औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची। 3 चेंडू आणि एका धावे। क्रिकेटच्या खेळामध्ये आपण 6 चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या नाहीत असं पाहिलेलं आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये बरंच काही या ठिकाणी होऊ शकतं। मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळल्या तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव, या साऱ्यांना चकवशीत तरच तुला मिळेल धाव। आता एका धावेची आवश्यकता, 3 चेंडू आहेत तर 2 विकेट घेण्याची आवश्यकता असेल गोलंदाज, कमीत कमी 2 विकेट, तर 1 धाव पूर्ण होणार काय ते पाहूया। यावेळेला चेंडू बॅटवरती तर आला नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि यावेळेला निश्चितच भरणे संघाचं स्वप्न साकार झालेलं आहे, स्वप्न साकार झालेलं आहे। त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी ते मैदानात उतरलेत। यावेळेला जल्लोष करतायत, उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, उत्साहाला उधाण आलेलं आहे, आनंदाला पारावर उरलेलं नाहीये। भरणे संघ यावेळेला बघा जल्लोष करत असताना काय आपलातून बॅटिंग केले बॅटर अनिल।